नमस्कार. आज आपण बनवणार आहे एक पारंपरिक घरगुती आणि खूप चविष्ट अशी डाळ ढोकळी. ही गुजराती आणि मराठी पद्धतीने बनवलेली वन पॉट रेसिपी आहे. चला तर मग डाळ ढोकळी बनवायला सुरुवात करूया. या ठिकाणी मी 1 कप मूग डाळ घेतलेली आहे आणि 3 ते 4 पाण्याने मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मूग डाळ स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकून आपल्याला मूग डाळ 1 ते 1.5 तासापर्यंत भिजवून घ्यायची आहे. डाळ छान भिजली आहे. आता या डाळीला आपण एका प्रेशर कुकरमध्ये काढून घेऊ. डाळ काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. त्या आता डाळीला 3 ते 4 शिट्ट्या देऊन घेऊ. डाळ शिजतीये तोपर्यंत आपण ढोकळीचं पीठ तयार करून घेऊ. या ठिकाणी मी 2 कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स करून आता आपण थोडं पाणी घालून याच्यामध्ये छान घट्ट कणिक भिजवून घेणार आहोत. कणिक छान भिजलेली आहे. तिला छान एक तेलाचा हात देऊन एक 15 ते 20 मिनिटं थोडा रेस्ट देऊन घेऊ. आता या ठिकाणी डाळ एकदम छान शिजलेली आहे. या ठिकाणी मी एक पळी घेतलेली आहे. पळीच्या मदतीने डाळीला छान घोटून घ्यायचं आहे. डाळ एकदम बारीक झाली पाहिजे. बघू शकता तुम्ही डाळ एकदम छान आणि सॉफ्ट भिजलेली आहे. आता फोडणीची तयारी करून घेऊया. या ठिकाणी मी एक कढाईमध्ये 2 चमचे गावरान तूप घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नॉर्मल ऑइल सुद्धा वापरू शकता. या ठिकाणी 1 चमचा जिरा, 1 चमचा मोहरी, 4 ते 5 लवंग, दालचिनी, 3 ते 4 लाल मिरची, अर्धा चमचा मेथीदाणा, हिंग आणि 2 चमचे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. चांगलं मिक्स करून घ्या. फोडणीचा छान वास आल्यानंतर ठेचलेली अद्रक आणि मिरची टाकून घेऊया. अद्रकीचा कच्चापणा गेला की त्याच्यानंतर मी या ठिकाणी एक मोठा साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चॉप्ड करून. टोमॅटो टाकल्याच्या नंतर अर्धा चमचा मीठ घालून घेतलंय. टोमॅटो छान छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे. मी या ठिकाणी झाकण ठेवलेलं आहे आणि 5 मिनिटाच्या नंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो एकदम सॉफ्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर जी शिजलेली डाळ आहे ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलाय आणि याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता. पण शक्यतो पातळच ठेवायची, कारण आपण याच्यामध्ये ढोकळी पण टाकणार आहे ना. कारण आणि ढोकळी टाकल्याच्या नंतर ते खूप घट्ट होणार. त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं. चांगली उकळी आल्याच्या नंतर मी 2 चमचे इथं शेंगदाणे, 3 चमचे चिंचेचं पाणी आणि 3 चमचे गूळ टाकून घेतलाय. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता. या ठिकाणी छान कणिक मळलेली आहे. आता आपण जशी चपाती बनवतो तसाच एक चपाती एवढा म्हणजे थोडा चपातीपेक्षा मोठा गोळा बनवून घेणार आहोत. त्याच्यानंतर सुक्या पिठामध्ये त्याला डीप करून आणि आपण चपाती जशी लाटतो तशी ही लाटून घेणार आहोत. थोडीशी जाड असेल तरी हरकत नाही आणि पिझ्झा कटरच्या मदतीने किंवा तुम्ही चाकूनेही कापू शकता. छान बारीक बारीक काप करून घेऊया. आता उकळलेल्या डाळीमध्ये आपण ह्या ढोकळ्या एक-एक करून सोडून घेऊया. डाळ ढवळत राहायची, कारण की आपण ढोकळ्या टाकल्याच्या नंतर काय होतं की ढोकळ्या खाली चिकटायला लागतात. त्याच्यामुळे चमचा हलवत राहायचा. चांगलं ढवळून झाल्याच्या नंतर 15 ते 20 मिनिटं ढोकळी शिजवून घ्यायची. त्याच्यानंतर मी इथं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे.
तुम्ही बघू शकता किती छान ढोकळी तयार झालेली आहे. अशी डाळ ढोकळी कधीही खायला आणि पावसाळ्यात खायला तर खूपच मज्जा येते. छान. तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर ट्राय करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.